शेठची मैत्रीण असलेल्या मेलोनिया बाईच्या इटली देशामध्ये मायटेनी नावाची एक केमिकल कंपनी होती। त्या कंपनीमध्ये PFAS म्हणजेच फॉरेवर केमिकल नावाचे केमिकल बनायचं। जे केमिकल एकदा बनलं की मग ते कुठेही असू द्या, सरफेसवरती असू द्या, आपल्या शरीरात असू द्या किंवा पाण्यात असू द्या, ते कधीच नष्ट होत नाही। त्या कंपनीच्या आजूबाजूला जेव्हा माणसांना, तिथं राहणाऱ्या माणसांना आजार व्हायला लागले, कॅन्सर सारखे आजार, अचानक काहीही दुखायला लागलं, तेव्हा तिथल्या लोकांनी रक्ताच्या चाचण्या केल्या। त्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये त्यांना हे केमिकल आढळलं। ह्या केमिकलचा विचार करा तुम्ही, शास्त्रज्ञांच्या मते हे केमिकल मानवी शरीरामध्ये 8 मिलीग्राम पेक्षा जास्त नसायला पाहिजे, पण त्या कंपनीतल्या वर्करची जेव्हा रक्ताची चाचणी केली तेव्हा त्याच्यामध्ये 91,000 मिलीग्राम एवढं केमिकल त्याच्या शरीरात आढळलं। आता विचार करा, तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये प्रदर्शनं झाली, लोकांनी ती कंपनी बंद पाडली। काय बंद पाडली? पण आपला भारत देश कचरा गोळा करण्यात एक्सपर्ट आहे। त्या कंपनीच्या ऑक्शन मध्ये भारतामधून एकाच कंपनीने बोली लावली, ती म्हणजे विवा केमिकल्स, विवा। आणि ही कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक्सची। मग त्यांनी तिथल्या त्या सगळ्या मशिनरी आणल्या आणि कुठे इन्स्टॉल केल्या? लोटे परशुराम MIDC रत्नागिरीमध्ये। भारताला सवय आहे ना, गार्बेज आणायचं ना आपल्यात इन्स्टॉल करायचं आणि लोकांना दाखवायचं विकास होतोय। मग तिथं जे केमिकल बनतंय ते इटली देशामध्ये बॅन आहे, पण भारतामध्ये असं कोणतंही रेग्युलेशन नाहीये जे या फॉरेवर केमिकल वरती बंदी आणेल। हे कंपनीच सांगते, मी माझ्या मनाचं सांगत नाही। विचार करा तुम्ही, आपल्या भारतीय लोकांचं आरोग्य एवढं स्वस्त आहे का? जे बाहेर देशामध्ये बॅन असणाऱ्या बरं, या कंपन्यांना ह्यांना लाजा पण कशा वाटत नसतील मानवी शरीरासोबत खेळायला? हा, तुम्ही जेव्हा तिथून ऑक्शन करून तिथली सामग्री आणली, इथं इन्स्टॉल केली, तुम्ही माणसांच्या शरीराचा, माणसांच्या आरोग्याचा विचार केला का? आणि माझी सरकारला विनंती आहे की हे जे गार्बेज गोळा करण्यापेक्षा जरा काहीतरी चांगलं करा रे भिकार चोटांनो। विचार करा तुम्ही, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारत देशात काय चाललंय। ज्या कंपन्या शेठच्या मेलोनिया बाईच्या देशामध्ये बॅन आहेत, त्या इथं अगदी राजरोसपणे काम करतायत आणि भारतीय नागरिकांच्या आरोग्याशी खेळतायत।